आज आम्ही महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विरोधामध्ये या ठिकाणी मोर्चे काढत आहोत। खरं म्हणजे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे काही नोंदणी असेल, नूतनीकरण असेल किंवा लाभाचे अर्ज असतील ते मंजूर करण्यामध्ये दिरंगाई करत आहे। या मंडळाला बऱ्याच वेळेला आपण निवेदनं दिली, परंतु निवेदन देऊन सुद्धा मंडळाचे अधिकारी, नोंदणी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत। महाराष्ट्र सरकारनं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासाठी सेवा हमी कायदा आणलेला आहे। सेवा हमी कायद्यामध्ये नूतनीकरणाचे लाभ 60 दिवसामध्ये मंजूर करायचे आहेत, मृत्यू लाभ 30 दिवसामध्ये मंजूर करायचे आहेत आणि विविध लाभ 90 दिवसामध्ये मंजूर करायचे आहेत। असं असताना एक वर्ष झालं तरी नोंदणी, नूतनीकरण लाभाचे अर्ज मंजूर होत नाहीत। बांधकाम कामगार मयत झाला तरी त्याचे मृत्यू लाभ त्याला कामगारच्या वारसाला वेळेत मिळत नाही। घरकुल योजनेचे अर्ज या ठिकाणी कित्येक पडून आहेत, त्याची अंमलबजावणी होत नाही। याशिवाय या ठिकाणी कागदोपत्री बांधकाम कामगारांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे खरा बांधकाम कामगार बाजूला पडत आहे। माझी या मोर्चाच्या निमित्तानं या कल्याणकारी मंडळाच्या सचिवांना विनंती आहे, कामगार मंत्र्यांना विनंती आहे, ताबडतोबीनं सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करून तमाम महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांचं नोंदणी, नूतनीकरण लाभाचे अर्ज वेळेत मंजूर केले पाहिजेत। अन्यथा आम्हाला येत्या 15 दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन राज्यव्यापी करावं लागेल, हा इशारा मी या निमित्तानं देतोय। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।